नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण ना सकाळच्या गडबडीत काय होतं की आपल्याला नाश्ता काहीतरी बनवायचा असतो आणि आपल्याला सुचतच नाही काय बनवावं हा विचार करण्यातच आपला सगळा वेळ जात असतो आणि आपल्याला सुचत नाही काय बनवायचा नाश्ता। तर मस्त असा आपण आज नाश्त्यासाठी परफेक्ट असा शिरा बनवलेला आहे। तुम्ही म्हणाल की शिरा काय आम्हाला पण येतो, आम्ही पण बनवतो डेली, पण हा शिरा आहे ना आपल्याला काय माहीत असतं का, मेजरमेंट माहीत नसते, किती रवा घ्यायचा, किती त्यासाठी पाणी लागणार आहे आणि यासाठी तूप किती वापरायचं। तर एकदम परफेक्ट मेजरमेंटसह आपण आज शिरा बनवणार आहे। अगदी थोडक्यात आहे आणि 10 मिनिटात तयार होणार आहे। आपण इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे। रवा जाड रवा असतो ना तो घेतलेला आहे। रवा चांगला असा आपण भाजून घ्यायचा आहे। पहिल्यांदा रवाची मस्त अशी भाजणी झाली ना तर तुमचा शिरा एकदम परफेक्ट होतो। त्यासाठी रवा वेळ गेला तरी चालेल, पण ना रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। आणि दुसरीकडे गॅसवर आपण पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। 1 कप पाणी गरम करायला ठेवले। आता रव्यामध्ये आपण 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि तूप घालून आपण याला चांगला भाजून घ्यायचा आहे। सतत असं आपण हलवत राहायचा म्हणजे खालून तो करपणार नाही। अगदी आपल्याला जसा हवा तसा म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारा असा मस्त असा शिरा आपला तयार होतो। आपण थोड्या वेळानंतर अजून 1 चमचा तूप घालायचं आणि भाजून घ्यायचा आहे चांगला कलर बदलेपर्यंत। आणि हा रवा तूप सोडतो तोपर्यंत आपण याला चांगला भाजून घ्यायचा आहे। मस्त असा आपण जसा वाळूचा आवाज येतो ना आपण वाळूमध्ये चालल्यानंतर, त्याप्रमाणे आपल्या ह्या रव्याचा सुद्धा भाजताना आवाज आला पाहिजे, म्हणजे आपला रवा चांगला भाजला असं समजायचं। आता हे बघा छान असा ना रवा तूप सोडायला लागलेला आहे आणि कलरसुद्धा बदलायला लागलेला आहे। एकदम थोडासा लाईट कलर, गोल्डन कलर झालेला आहे बघा याचा। मस्त असा आपला रवा भाजून झालेला आहे। आता आपण काय करायचं, पाणी मी चांगलं उकळवून घेतले आणि थोडं पाणी घालत ना असं चमच्याने ढवळून घ्यायचं, म्हणजे नाहीतर मग अंगावर पाणी उडेल। ढवळून घेतलं ना तर मग ना रवा हवं तेवढं पाणी शोषून घेतो, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की अजून पाणी आपण यामध्ये घालायचे की बस करायचं। तर आता मी बघा पाणी घालत यालाच ढवळते आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो आहे की किती यामध्ये पाणी लागणार आहे। व्यवस्थित असा आपला रवा यामध्ये पूर्णपणे बघा पाणी त्याने शोषून घेतल्यानंतर आता रव्यामध्ये आपल्याला पाणी पुरे झालेलं आहे। एकदम थोडंसं पाणी आपण इथं घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याला झाकण ठेवायचं आणि आतमध्ये छान असं शिजू द्यायचं आहे। आता 2च मिनटामध्ये आपला हा रवा शिजतो आणि चांगला फुलतो देखील। तर तुम्ही एकदा आता बघू शकताय, मस्त बघा आपला रवा शिजलेला आहे आणि हे बघा हलवल्यानंतर बघा कसा फुलला आहे, एकदम मस्तपैकी फुललेला आहे आपला रवा। तर परफेक्ट मेजरमेंट जर असेल आपलं तर आपला शिरा हा एकदम परफेक्टच बनतो। किती सुंदर असा फुलला आहे बघा, असा आपल्याला शिरा हवा आहे। आता आपण यामध्ये अर्धा कप साखर घालून घ्यायची आणि मस्त असं हलवायचे, कारण साखर पूर्ण यामध्ये विरघळू द्यायचे। आता आपण यामध्ये साखर पूर्ण विरघळेपर्यंत याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर काय होतं की एकाच ठिकाणी जास्त पडते किंवा एखाद्याच ठिकाणी जास्त लागली जाते। त्यामुळे साखर घातल्यानंतर मस्त असं 2-3 मिनटं आपण याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे साखरसुद्धा चांगली यामध्ये विरघळली जाईल। आणि मस्तपैकी बघा आपली साखर विरघळली आणि थोडासा ओलसर आपला रवा झालेला आहे। आता आपण काय करायचं, याला की झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं पुन्हा याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे ही जी साखर आहे तीसुद्धा आपल्या शिऱ्यामध्ये हे बघा किती ओलसर झालेला आहे आपला रवा। तर झाकण ठेवला ना की एकदम छान असा फुलला जाईल आणि परफेक्ट असा आपला शिरा तयार होईल। तर 2 मिनटं इकडे शिजतोय तोपर्यंत ना आपण इकडे काजू घेतोय आपण तळून थोडेसे, एकदम अर्धा चमचा तूप घातले आणि त्यामध्ये आपण 5-7 काजू 2 भाग केलेले आहेत काजूचे आणि त्याला तळून घेतोय। पटकन आपण आता यामध्ये टाकून घ्यायचे आहेत ते, कारण काजू तुपामध्ये आहे तोपर्यंत त्यांची तळण्याची प्रोसेस चालूच राहते ना, त्यामुळे ते लालसर होतात, करपतात। पटकन आपण यामध्ये रव्यामध्ये काजू घालून घेतलेले आहेत आणि मस्त असा आपला शिरा रेडी झालेला आहे। एकदम परफेक्ट मऊसूत असा आपला शिरा तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालायची, ती शेवटी घालायची। गॅस बंद केला ना की मग आपण वेलची पावडर घालून घ्यायची। मस्त अशी वेलची पावडर घालून घेतली आहे बघा, मी 1 वेलची कुटून घातली आहे। आणि आता आपण झाकण ठेवायचं आणि
5 मिनटानंतर मग आपला हा शिरा वाढून घ्यायचा आहे खाण्यासाठी। मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। परफेक्ट मेजरमेंट असेल ना तर आपला शिरा एकदम भारी होतो, आपल्याला जसा हवा तसा बनतो। अंदाजाने आपण केलेला जर शिरा असेल ना तर कुठे ना कुठेतरी बिघडतोच, कधी पाणी जास्त होतं, कधी तूप कमी पडतं। आपण जो पदार्थ बनवतोय तो आधी आपल्याला आवडला पाहिजे, म्हणजे आपल्या घरातले इतरसुद्धा आवडीने खातील। त्यामुळे पदार्थ बनवताना त्याचं परफेक्ट मेजरमेंट असणं देखील गरजेचं आहे, ज्यामुळे आपला पदार्थ एक नंबर बनतो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।